जगभर इंधन संकटाची धग वाढते। इराणमधील युद्धामुळे गॅस आणि इंधनाचा तुटवडा जाणवतोय। घराघरातील स्वयंपाकघरापासून मोठ्या हॉटेल्सपर्यंत याचा परिणाम दिसतोय। पण बुलढाण्यातल्या शेगावमध्ये मात्र एक वेगळीच कथा घडतेय। तिथे भक्ती आहे, नियोजन आहे आणि आत्मनिर्भरतेचा आदर्शही आहे। गॅसची टंचाई असतानाही दररोज तब्बल 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद अखंड सुरू आहे। हे कसं शक्य आहे बघूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन संकट गडद होत आहे। इराणमधील युद्धामुळे गॅसचे दर वाढले। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। अनेक हॉटेल्स आणि अन्न छत्रांना त्याचा मोठा फटका बसतोय। काही ठिकाणी सेवा बंद झाली आहे, तर काही ठिकाणी खर्च कमी करावा लागतोय। पण बुलढाण्यातील शेगावमध्ये चित्र अगदी वेगळं आहे। गणगण गणात बोतेचा गजर सुरू असताना इथे सेवा अखंड सुरू आहे। दररोज हजारो भाविक मंदिरात येतात आणि तब्बल 50,000 भाविकांना पोटभर महाप्रसाद दिला जातो, तोही कोणत्याही अडथळ्याविना। आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे भक्तांना दररोज महाप्रसाद दिला जातो। शेगाव संस्थानचे नियोजनबद्ध कारभार असल्यामुळे तेथे इंधनाचा कोणताही तुटवडा निर्माण झाला नाही। या सेवेचं खरं रहस्य आहे संस्थानचं मास्टर किचन। दूरदृष्टी आणि अचूक नियोजन यामुळे हा चमत्कार शक्य झालाय। इंधन मुबलक असताना संस्थानने भविष्याचा विचार केला आणि पर्यायी ऊर्जेकडे पावलं टाकली। इथे तब्बल 70% स्वयंपाक सौर ऊर्जेवर केला जातो। छतावर बसवलेल्या अत्याधुनिक सोलर सिस्टीमवर हा प्रकल्प चालतो, तर उर्वरित 30% स्वयंपाक पारंपरिक लाकडावर केला जातो। म्हणूनच गॅसची टंचाई असली तरी इथली सेवा थांबत नाही। इस्रायल इराण युद्धामुळे निर्माण झालेलं इंधन संकट जगासाठी मोठं आव्हान बनलंय। पण शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानने सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून एक नवा आदर्श निर्माण केलाय। ही केवळ महाप्रसादाची सेवा नाही, तर आत्मनिर्भरतेचा एक प्रेरणादायी संदेश आहे। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।